व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय या दुसऱ्या अधिवेशनात निमित्त आपण सर्व राज्यभरातून आलेली सगळी पत्रकार बांधव यांचं मी प्रदेशाध्यक्ष या नात्यानं सर्वप्रथम स्वागत करतो। आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीप काळे सर, ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकावं इतकं असं गोंडस व्यक्तिमत्व, असं म्हणजे सगळ्यांना असं आकर्षित करणारं गोंडस व्यक्तिमत्व आदरणीय संदीप काळे सर। मित्रांनो, त्यांनी बोलण्याचा आदेश दिला आणि मला बोलायचं सांगितलं, त्याच्यामुळे त्यांच्या आदेशाचं पालन करत मी या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे। मी सुरुवातीला 2 उदाहरण आपल्याला सांगतो आणि त्या विषयाने माझं सुरुवात करतो। या स्टेशनहून दुसऱ्या स्टेशनवर एक ट्रेन जात असते। ट्रेन जात असताना प्रवाशांनी डब्बा गच्च भरलेला होता आणि अचानक त्या ट्रेनमधून एक प्रवासी उठतो आणि ट्रेनची चेन ओढतो। सगळी लोक रागावतात किंवा हा माणूस का याने चेन रोखली, म्हणून गार्ड येतो, तो विचारतो की ही चेन का ओढली। तर तो माणूस जेव्हा त्या गार्डला सांगतो की समोर गाडीची पटरी उघडलेली आहे, गार्ड जेव्हा समोर जातो आणि बघतो तो खऱ्या अर्थानं पटरी उघडलेलीच आहे आणि त्या पटरी उघडल्यामुळे त्या ट्रेनचा अपघात टळतो। त्या ट्रेनचा अपघात टळल्यामुळे त्या ट्रेनमध्ये बसलेल्या अनेक लोकांचा जीव वाचतो। केवळ पटरीच्या आवाजामुळे त्या माणसाने ती ट्रेन थांबवते आणि तो अपघात टळतो। हा त्या माणसाचा असणारा अभ्यास आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे सर विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम आणि त्यांचा जन्मदिवस हा म्हणून इंजिनियर डे ठरतो। अशाच पद्धतीने, त्याच अभ्यासाच्या पद्धतीने कोरोना काळानंतर आदरणीय संदीप काळेंनी पुन्हा होणारा अपघात पत्रकारितेचा ओळखला आणि व्हॉइस ऑफ मीडियाचा जन्म केला आणि आज व्हॉइस ऑफ मीडियाचा जन्म झाल्यानंतर 3-4 वर्षानंतर त्याचं एवढं मोठं स्वरूप आज आपण बघतोय। आदरणीय मुक्ती हारून नदवी सरांनी सांगितलं की 40 लोकांचा कारवा घेऊन चाललेला हा माणूस आज सबंध देशभर न पोचता ही संघटना जगभर पोचण्याचं ध्येय वेळ घेऊन चाललाय। हा अभ्यास ज्या माणसाजवळ आहे त्या माणसाचं नाव आहे संदीप काळे। आणि असाच दुसरा अभ्यास मी सांगतो। गेल्या 8 महिन्यापूर्वी त्यांनी मला सांगितलं होतं की मी माझं काम थांबवतोय, मला संघटनेकडे लक्ष देता येत नाही, मला वेळ पुरत नाही, रेडिओ वेंग बघू का हे बघू ते करत नाही, म्हणून मी माझं काम थांबवतोय। मी दोरकर नाना असतील, महाले सर, आम्ही 3 जण एकत्र बसलो, एक अख्खी रात्र घातली आणि आम्ही त्यांना सांगितलं नाही तुम्ही थांबू नका, तुमचं काम त्याला कुटुंब बघा। आज कुटुंबाची परिस्थिती ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि ती आपण जपली पाहिजे सर। एवढं सगळं जगत असताना आज संघटनेचा वटवृक्ष होतोय आणि त्या माणसाने आपल्या पदाचा राजीनामा दिला। आता त्याच संघटनेकडे, त्याच याच्यात ज्यांच्याकडे देशमुखी पाटीलकी होती त्या संघटनेने त्या लोकांचा चुकीचा वापर करून आज त्यांना छळण्याचा प्रयत्न सुरू आहे। अत्यंत दुर्दैवी बाब आहे। पत्रकार ही सगळ्यात मोठी आणि आपल्या क्षेत्रातली अत्यंत चुकीची बाब अशी आहे की इतर कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाची नोकरी गेली तर सगळे लोक त्याला एकत्र येतात आणि त्याची नोकरी कशी वाचते, तो कसा जातो आणि तो नोकरीपासून कसा वाचतो याचा विचार करतात। परंतु आपलंच क्षेत्र असं आहे की त्याचा एखाद्याची नोकरी जाणे, एखाद्यानं राजीनामा दिलं तर त्याची पार्टी केल्या जाते। इतकं दुर्दैव वास्तव आपल्या पत्रकारितेतलं आहे आणि आपण जेव्हापर्यंत हे वास्तव आणि जोपर्यंत आपल्यातला हेवा देवा आपण जोपर्यंत बाजूला सारणार नाही तोपर्यंत आपल्यावर चांगले दिवस येऊ शकत नाही। हे पत्रकारितेतलं वास्तव आहे आणि हे आपण मान्य केलं पाहिजे। जोपर्यंत त्याचं कुटुंब, माझं कुटुंब आपण एकत्र समजणार नाही तोपर्यंत हे कधीही शक्य होणार नाही। आणि हा माणूस जेव्हा जपतो, हा माणूस जेव्हा प्रत्येक गोष्ट घेतो, मला आठवतं बारामतीचं सगळ्यात पहिलं अधिवेशन होण्याआधी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राज्य कार्यकारिणीचं आम्ही एक छोटंसं अधिवेशन घेतलं बारामतीत। तर ज्या माणसाने स्वतःच्या आईचा एफडी मोडला, 3.5 लाख रुपयाचा एफडी मोडून
त्यांनी व्हॉइस ऑफ मीडियाचं जिवलंसं रोपटं बारामतीच्या त्या सभागृहात लावलं आणि त्या दिवशी मला प्रदेशाध्यक्ष म्हणून ती जबाबदारी दिली. मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा की ज्या माणसाने स्वतःच्या आईचा एफडी मोडला आणि हे जिवलंसं रोपटं लावलं आणि त्याच्यावर तुम्ही आरोप घेता, त्या माणसाबद्दल बोलता. अरे ज्या सूर्यावर तुम्ही थुंकता त्याच्यावर ती थुंकी तुमच्या अंगावर उडणार आहे याचं थोडीशी तर भान ठेवा. एक बोट जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे दाखवता तेव्हा ही उरलेली 4 बोटं ही तुमच्याकडे असतात हे त्याचं भान देखील आपण विसरलं नाही पाहिजे. जो माणूस 64 पुस्तकं लिहितो, ज्याचं वय 44 वर्ष असताना जो 64 पुस्तकं लिहितो, तुम्ही म्हणता तो काय लिहू शकतो? अरे काय असलं पाहिजे, काय आरोप केले पाहिजे. एक संघटना वाढते म्हणून त्याच्यावर अशा पद्धतीचे आरोप करता, काय परिस्थिती आहे. म्हणून मित्रांनो, आपण सगळे व्हॉइस ऑफ मीडियाचे जे सदस्य आहे, सगळ्यात पहिले आपण इथून जाताना शपथ घेऊ, आपण एकही पत्रकार एकमेकाने विषयी द्वेषाने कधीही यापुढच्या काळात बोलणार नाही. आपण शपथ घेऊया. आपलं कुटुंब, प्रत्येकाचं कुटुंब एकत्र असलं पाहिजे. अरे या माणसाने जे उभं केलं, जेवढं मोठं हे वटवृक्ष दिसतोय, आज तुम्ही व्यासपीठावर येऊन बघा, समोर बसलेला हा कुठल्याही संघटनेत एवढा दम नाही आहे की जी आज एवढं मोठं सभागृह गच्च भरून तो कार्यक्रम आयोजित करतोय. ते या माणसाने करून दाखवलं. आणि मिरवण्याची तर बिलकुल आम्हाला 1 मिनिटाची शक्ती नाही. व्हॉइस ऑफ मीडियाचा जन्मच हा असा झालेला आहे की तो केवळ मिरवण्यासाठी नाही, तो कृतिशील कार्यक्रम करून पत्रकारांच्या पदरात काय पाडता येईल याचाच कृतिशील कार्यक्रम आम्ही आखतो. आणि अशा पद्धतीने अत्यंत शिवरायांच्या त्या स्वराज्य स्थापन ज्या पद्धतीने शिवरायांनी केलं, 18 पगड जातीचे मावळे जमा करून, त्याच पद्धतीने संदीप काळेंनी संबंध महाराष्ट्रातून एक हिरा निवडला आणि त्याला त्याच्या विभागाची जबाबदारी दिली. ज्या माणसानं जो विजय चोरडिया नावाचा पहिला व्हॉइस ऑफ मीडियाचा सदस्य नेमला, त्या माणसानं 55 तालुक्याची पायपीट करून हे केली. असा एक हिरा जपणारा तो माणूस. आणि खऱ्या अर्थानं संघटना जर वाढवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची निष्ठा पणाला लावावं लागते, तुमचा अभ्यास पणाला लावतो. मी एक दुसरं उदाहरण तुम्हाला देतो. शिवरायांचा विषय निघाला म्हणून सांगतो. त्या 1600 काळामध्ये, 1600 मध्ये कुठेही इंजिनियर नव्हतं, कुठेही टेक्निक नव्हती, कुठल्याही पद्धतीच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती. अशा काळात शिवरायांनी गड किल्ले बांधण्याची जबाबदारी दिली ती हिरोजी इंदुलकरांवर. आणि हिरोजी इंदुलकरांनी पहिला सिंधुदुर्ग किल्ला बांधला, त्याच्यानंतर रायगड किल्ला बांधला. ते रायगड किल्ला बांधत असताना राजांना आग्र्यात कैद झाली. राजे परत येतात की नाही येत याची कल्पना देखील नव्हती. अनेक वेगवेगळ्या अफवा उडत होत्या आणि या अफवेवर इंदुलकरांजवळचा, हिरोजींजवळचा सगळा पैसा हा संपला होता. आणि त्यांनी स्वतः कर्ज उभं केलं आणि स्वतः कर्ज उभं करून तो रायगड पूर्ण केला. आणि जेव्हा राजांचं आगमन झालं तर राजांनी विचारलं, हिरोजी काय बक्षीस पाहिजे तुला? तर एवढा मोठा स्वतःच्या अंगावर, स्वतःच्या खर्चावर कर्ज करून त्या माणसाने एक मागणी केली की राजा मला काहीही नको, त्या पायरीवर जेव्हा तुम्ही रायरेश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा त्या पायरीवर फक्त माझं एक नाव असावं. आजही 1600 सालात बांधलेल्या त्या किल्ल्याच्या पायरीवर सेवेशी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असं लिहिलेलं आहे. आज 350 वर्ष झाले त्या किल्ल्यावर हिरोजी इंदुलकरांचं नाव लिहिलेलं आहे. अशी हिऱ्यासारखी आणि निष्ठा जोपासणारी माणसं संदीप काळेंनी संबंध महाराष्ट्रभर निवडली आणि म्हणूनच व्हॉइस ऑफ मीडियाचा हा वटवृक्ष इथं झाला. मित्रांनो, पत्रकारितेवर अत्यंत अलीकडच्या काळात इतकी वाईट अवस्था आहे, आपणच आपल्याबद्दल बोलणं इतकं चुकीचं आहे. आणि अशाही विपरीत परिस्थितीत संदीप काळेंनी एक हिरा, अरे उत्तर महाराष्ट्रातला तो तरणा बांड जो, त्याचं वय फक्त विचारू नका, 64 जरी असलं, 60 जरी असलं तर 17 वर्षाची ऊर्जा असणारा योगेंद्र नाना दोरकर असा उठलून आणला की जो हिरा आज कुठं सापडणार नाही. ज्या महाले साहेबांना वर, अरे त्यांचं योगदान बघा. आणि अशा पद्धतीने वेगवेगळी माणसं व्हॉइस ऑफ मीडियात आहे. मुक्ती हरिन नदवी जे संबंध जगभर फिरतात. आज तुम्ही आता त्यांचं भाषण ऐकलं. उर्दू विंग, ज्या उर्दू विंगला त्यांना सांगितलं की ती उर्दू विंगला आजपर्यंत दुय्यम दर्जा दिला जात होतं, पहिला दर्जा दिला तो व्हॉइस ऑफ मीडियाने. तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात मला
आनंद होतो. उर्दू या भाषेचा जन्म याच हिंदुस्थानात झालेला आहे. त्याच्यामुळे या हिंदुस्थानासाठी उर्दू आणि मराठी ह्या दोन्ही भाषा देखील एकमेकाच्या बहिणी आहेत. त्याच्यामुळे त्यांना देखील आम्ही समानतेने न्याय देतोय. आणि यामुळे मुफ्ती हारून नदवींनी सांगितलं की या पहिल्यांदा मी खरोखर आदरणीय काळेसाहेबांचं अभिनंदन करतो की अशा पद्धतीने त्यांनी सगळे लोक निष्ठा, अभ्यास, तत्व, योगदान देणारी सगळी लोक निवडली आणि व्हॉइस ऑफ मीडियाचं. मित्रांनो, परत एकदा मी संदीप काळे सरांचं, या सगळ्या व्हॉइस ऑफ मीडियाचं आणि आपण सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि मी माझी कळकळीची विनंती परत एकदा करतो, मायच्यान आपल्या पत्रकारांचे दिवस अत्यंत वाईट आहे. इतके वाईट आहे की आपल्यापेक्षा रोजगार हमीवर जाणारा मजूर देखील अत्यंत चांगली उपजीविका जगतो. अत्यंत वाईट अवस्था आहे. सगळ्यात पहिले सगळ्या पत्रकारांनी एक इथून गेल्यानंतर पहिले ठेवायचं की पत्रकारितेसोबत आपला एक जोडधंदा असलाच पाहिजे. किमान एक जोडधंदा आपण कुठंतरी निवडला पाहिजे. मी तुम्हाला माझ्या दाव्याने सांगतो, मी ज्या दैनिकात काम करतो माझे 13 तालुका प्रतिनिधी आहेत आणि मी ज्या दिवशी तिथे जॉईन झालो त्या दिवसापासून माझ्या प्रत्येक तालुका प्रतिनिधी मी गर्वाने सांगतो की त्याचा जोडधंदा आहे. 25 वर्ष झाले मी एका दैनिकात काम करतो, माझा एकही तालुका प्रतिनिधी मला बदलायचं काम नाही पडलं. त्याचं कारण असं आहे, त्याचं पोट भरलेलं आहे. आणि इतक्या अपेक्षा झाल्या पत्रकारांकडनं, इतक्या अपेक्षा झाल्या की त्या अपेक्षांचं ओझं पेलणं त्याला कठीण आहे. पण ही समाज, पुतळा पडला शिवरायांचा, मग दोषी कोण, पडला कसा, पत्रकारांनी लिहिलं पाहिजे. कोणी बांधला, पत्रकारांनी लिहिलं पाहिजे. सगळ्या अपेक्षांचं ओझं कुणी म्हणजे अनेक ठिकाणी ज्या ज्या काही समस्या निर्माण होतील त्या सगळ्या पत्रकारांनी केल्या पाहिजे. पत्रकारांना गोंडस असा आरोप केला जातो, काय अलीकडच्या काळात फार बायच झाली हो, पत्रकार दरबारात बसतात. अरे का बसतील, का तुम्ही त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करून द्या. दरबारात नाही, राजसत्तेची मस्ती उतरण्याची ताकद याच पत्रकारितेत आहे. पण त्यांना तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम करा. 46,000 कोटी लाडक्या बहिणीसाठी दिले. मी घसा ओरडू गेल्या 2 वर्षापासून बोलतोय की आम्हाला अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर 200 कोटी द्या हो, 200 कोटी द्या, 200 कोटी. ते 200 कोटी द्यायला सुद्धा अजून नाही. हम दावा आहे, घोषणा करतात, अनेक मंडळं झाली, का दिल्या जात नाही. मग पत्रकारांनी फक्त अपेक्षेचं ओझं पेलायचं का? त्याला पोट नाही, त्याला मूलबाळ नाही, त्याला आईवडील नाही आहे, त्याला कुटुंब नाही आहे. आणि कोण मला तर ज्यांनी चौथा आधारस्तंभ ज्यानं मला म्हटलं ना, मग काय त्याचा जन्म अमावस्येच्या दिवशी झाला का? त्या चौथा आधारस्तंभाचा जन्म अमावस्येच्या दिवशी झाला का? पण असं म्हणाल तर शिवरायांची प्रत्येक लढाई ही अमावस्येला झाली आणि त्यांनी ती जिंकली पण. म्हणजे हा चौथा आधारस्तंभ ज्यांनी कोणाने म्हटलं की असा अंगावर काटा येतो की याचा गळा घुटू का? पहिल्या तिसऱ्या तिन्ही आधारस्तंभ बघा, नोकरी, पेन्शन, बायकोला पेन्शन, पोराला पेन्शन, सगळे बघितलं का हो? एखाद्या पहिल्या तिन्ही आधारस्तंभांचं कुठं आरोग्य शिबिर झालं का? गेलं का? आमदारांचं कुठं बघितलं का कोणी आरोग्य शिबिर झालं म्हणून, तपासणी केली म्हणून? न्यायव्यवस्थेचं जागीचं बघितलं कोणी न्यायाधीशांचं हे झालं म्हणून? मग काय ही वाईट अवस्था या पत्रकारितेवर आहे? याला कारण देखील मी जसं पहिले सांगितलं, एक बोट दुसऱ्यावर दाखवतो तर 4 ते 5 बोटं आपल्याकडे. आपली संघटना आणि बाबासाहेबांनी सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी म्हणतात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपल्यावर देखील तीच वेळ आलेली आहे. संघटित होऊन संघर्ष केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि एक पत्रकार, तुम्हाला सांगतो मी, सत्ता आपण पलटवू शकतो, उद्ध्वस्त करू शकतो. लाडक्या बहिणीसाठी जितके मतदान देऊ शकतात तेवढंच जर जोपर्यंत आपलं महामंडळ जर या सरकारनं केलं नाही तर या सरकारला देखील त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. ही शपथ घेऊन इथून जायचं आहे. आणि आपण सगळ्यांनी ठणकावून सांगायचं, जोपर्यंत आमचं काय मागतोय आम्ही, महामंडळ 200 कोटीचं. अरे तेवढी त्यांच्याजवळ एकेकाची संपत्ती आहे. आणि आपल्याला जर खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल आणि आपल्यातला जर बायसपणा टाळायचा असेल तर आपण खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हे महामंडळ शासनाकडून मंजूर करून घेऊया. आणि तेव्हा यांनी नीतिमत्तेचे धडे आपल्याला द्यावे की कोणी पत्रकारांनी कसं वागलं पाहिजे. इथे पोटात भाकर नाही आणि फुकटचे नीतिमत्तेचे सल्ले कृपया राजकीय लोकांनी आम्हाला देऊ नये. परत एकदा मी आपल्या सगळ्यांचा, आपण इथं आलात, आपल्या सगळ्यांचा मी स्वागत करतो. आणि 2 दिवस आपण सगळ्यांशी एकमेकांशी बोलत राहू, भेटत राहू. कोणाच्या अडीअडचणी असल्या तर त्या आपण समस्या यातून मांडू, याच अधिवेशनातून, यातून चांगलं
जो काही एक मंथन होईल त्यातून अमृत विष दोन्ही जे बाहेर निघतील ते आपण घेऊ आणि ते घेऊनच या ठिकाणून जाऊ. मी आपलं एवढं बोलून आपली रजा घेतो आणि थांबतो.